नमस्कार, मी सौरभ कोरटकर. तुम्ही बघत आहात TV9 मराठी. आता आपण बघूया 36 जिल्ह्यांमधल्या 50 बातम्या. अजितदादा गटाकडून पक्षविरोधी भूमिका घेणाऱ्या 8 जणांचं निलंबन. बापू भेगडे, कृष्णा अंधारेंसह 6 जणांवर पक्षशिस्त भंग केल्यानं प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांची कारवाई. शिंदे गटाकडून 3 पदाधिकाऱ्यांचं निलंबन. मोहन अग्रवालांना जालना जिल्हा प्रमुख पदावरून हटवलं, तर पालघरचे प्रकाश निकम आणि कन्नडचे तालुका प्रमुख केतन काजेंचंही निलंबन. विक्रमगडमधील बंडखोर प्रकाश निकम यांचं पक्षातून निलंबन. हरिश्चंद्र भोये यांच्या विरोधात बंडखोरी. जिल्हाध्यक्ष भरत राजपूत आणि खासदार हेमंत सावरांकडून करण्यात आली होती कारवाईची मागणी. चेंबूर विधानसभेत शिंदेंच्या शिवसेनेचे उमेदवार तुकाराम काते यांच्याकडून साड्या वाटपाचा कार्यक्रम. सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल. नीलम गोरे यांच्या उपस्थितीत कार्यक्रम. निवडणूक आयोगात ठाकरे गटाची पुन्हा तक्रार. नांदगावचे स्थानिक आमदार गुंड. गद्दारांनी गुंडांकडून त्रास दिला तर बर्फाच्या लादीवर उभं करू. आदित्य ठाकरेंचा सुहास कांदेंना प्रत्यक्ष इशारा. पालघर विधानसभेचे शिंदे गटाचे उमेदवार राजेंद्र गावित यांचा काळे झेंडे दाखवून निषेध. वाढवण बंदराविरोधात गावितांनी आपली भूमिका बदलल्याचा स्थानिकांचा आरोप. नांदेडमधील लक्ष्मण आकेंच्या गाडीवरील हल्ला प्रकरणी कंधार पोलिसांनी 10 जण ताब्यात घेतले. सहाय्यक पोलीस निरीक्षकांच्या तक्रारीवरून 30 जणांवर गुन्हा दाखल. पुरंदर विधानसभेत शिंदे गटाचे उमेदवार विजय शिवतारेंना भाजपचा पाठिंबा. शिवतारेंनी भाजप महाराष्ट्र प्रभारी CT रवी यांची भेट घेतली. पुरंदरमध्ये अजितदादा गट आणि शिंदे गटात मैत्रीपूर्ण लढत. 20 वर्ष आमदार आणि त्यात 10 वर्ष मंत्री असताना शहरासाठी कोणतं भरीव काम केलं दाखवा. जनता विरुद्ध खोतकर अशी लढाई. कैलास गोरंट्याल यांची टीका. कैलास पाटील वारंवार शिंदेंना बंडासाठी विनंती करत होते. ऐनवेळी लालसेपोटी कैलास पाटील ठाकरेंकडे परतले. धाराशिवचे शिंदे गटाचे उमेदवार अजित पिंगळे यांचा आरोप. कराड उत्तरमध्ये तुतारी विरोधात ट्रम्पेट चिन्ह असलेले उमेदवार मैदानात. अपक्ष उमेदवार अजय सूर्यवंशी यांचा प्रचार सुरू. ओगलेवाडी जानाई मंदिरात नारळ फोडत प्रचाराचा शुभारंभ. भंडाऱ्यात काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस हंसा खोब्रागडेंचा पक्षाला रामराम. काँग्रेसच्या प्रदेश सरचिटणीस पदासह प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा. रामटेक मतदारसंघात काँग्रेस जिल्हाध्यक्षांची बंडखोरी वेदना देणारी. काँग्रेसचे नेते बंडखोरांसोबत उमेदवारी अर्ज भरायला जातात. हा आघाडी धर्म नाही. ठाकरे गटाचे उमेदवार विशाल बरबटे यांची प्रतिक्रिया. खासदार विशाल पाटलांनी तुतारीऐवजी घड्याळ म्हणतात. जयंत पाटलांची सारवासारव. लागलीच तुतारी वादकांना तुतारी वाजवायला सांगितली. सांगलीच्या मिरजेतील सभेतला प्रकार. आमदाराचा परिवार मुलीसहित राजकारणात दिसतोय. तुमच्या मुलीला राजकारणात आणून तुम्ही किती खोटारडेपणा केला. घराणेशाहीवरून रोहिणी खडसे यांची चंद्रकांत पाटील गुलाबराव पाटील यांच्यावर टीका. काँग्रेसने माझ्यावर निलंबनाची कारवाई केली असली तरी मीच महाविकास आघाडीची उमेदवार. अपक्ष उमेदवार जयश्री पाटील यांची निलंबनाच्या कारवाईनंतर प्रतिक्रिया. श्रीकांत तुपकरांचा एबी फॉर्म तयार होता, मात्र बुलढाण्यातील काहींनी मातोश्रीवर 10 खोके पोहोचवले आणि तुपकरांचा पत्ता कट झाला. संजय गायकवाडांचा आरोप. माझ्या अपहरणाचा कट. काही गाड्या पाठलाग करतायत. जीवाला धोका असल्याचं हर्षवर्धन जाधव यांची पोलिसात तक्रार. हर्षवर्धन जाधव कन्नड मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार. पुण्याच्या भोरमधील भाजपच्या बूथ प्रमुखांसह पदाधिकाऱ्यांची संयुक्त बैठक संपन्न. बैठकीत महायुतीच्या उमेदवारांसाठी प्रचार करण्याचा एकमताने निर्णय. शरद पवार गटाच्या जुन्नर युवक तालुका अध्यक्षावर हल्ला. तालुका अध्यक्ष सुरेश वासगे यांच्या गाडीवर दगडफेक. जुन्नर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल. बार्शीत चोरलेला बाण घेऊन आल्यात. ओमराजे निंबाळकर यांची राजेंद्र राऊतांवर टीका. तर ओमराजे निंबाळकरांनी अवकातीत राहावं. राजेंद्र राऊतांचा इशारा. बुलढाण्यातील लोणारमध्ये उद्धव ठाकरेंची सभा. टाळ मृदुंगाच्या निनादात स्वागत आणि वारकरी टोपी घालून ठाकरेंचा सत्कार. थोरातांना डिस्टर्ब करण्यासाठी वाचाळवीरांच्या माध्यमातून सभा घेतल्या. निलेश लंकेंची सुजय विखेंवर टीका. तुमची दहशत संपली आहे. निलेश लंकेंचा विखेंवर हल्लाबोल. स्वराज्य पक्षाच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर. छत्रपती संभाजीराजेंसह त्यांचे पुत्र शहाजीराजेंचं यादीत नाव. स्टार प्रचारक राज्यभर प्रचाराची धुरा सांभाळणार. पक्ष फोडणाऱ्या गद्दारांमध्ये माढ्याचे आमदार अभिजित पाटील यांची माढ्याचे आमदार बबनराव शिंदेंवर टीका. तर मला मत म्हणजे शरद पवारांना मत. मतदारांना आवाहन. चेतन तुपे यांच्या प्रचारार्थ अजित पवारांचा रोड शो. हडपसर विधानसभा मतदारसंघात चेतन तुपेंचं जोरदार शक्ती प्रदर्शन. प्रशांत जगताप आणि मनसेचे साईनाथ बाबर यांचं आव्हान. नागपूर मध्य मतदारसंघात भाजपचे उमेदवार प्रवीण दटके यांचा जोरदार प्रचार सुरू. पदयात्रा काढत नागरिकांशी संवाद. हलबा समाजाच्या मतदारांवर भाजपचा भर.
शेतकऱ्यांचा ऊस वेळेवर जाण्यासाठी कारखाना काढणार, साखर कारखाना काढून शेतकऱ्यांना न्याय देणार, प्रवीण मानेंचं आश्वासन. माने इंदापूरमधून अपक्ष म्हणून निवडणुकीच्या रिंगणात. पुरंदर हवेली विधानसभा मतदारसंघात विजय शिवतारेंच्या प्रचाराचा शुभारंभ. उरुळी देवाची इथं भव्य रॅली काढून शक्ती प्रदर्शन. माढ्यात रणजितसिंह मोहिते यांचे गावभेट दौरे सुरू. शरद पवार गटाचे उमेदवार अभिजित पाटील यांचा प्रचार करणार का याकडे लक्ष. अहिल्यानगरच्या शेवगाव पाथर्डी मतदारसंघात अपक्ष उमेदवार हर्षदा काकडेंकडून प्रचार. भाजपकडून उमेदवारी न मिळाल्यानं काकडे निवडणुकीच्या रिंगणात. पुण्यातील कसबा मतदारसंघात रवींद्र धंगेकर यांचा प्रचार सुरू. स्थानिक नेत्यांसह सुप्रिया सुळेंची धंगेकरांच्या रॅलीत उपस्थिती. मावळचे महायुतीचे उमेदवार सुनील शेळकेंसह नामदेव दाभाडे यांच्यावर गुन्हा दाखल. आचारसंहितेचा भंग केल्याचा ठपका ठेवत गुन्हा. रात्री 11 वाजेपर्यंत प्रचार रॅली सुरू ठेवल्याचा आरोप. धाराशिवमध्ये शिंदे गटातील 8 माजी नगरसेवकांचा ठाकरे गटात प्रवेश. आमदार कैलास पाटलांच्या उपस्थितीत पार पडला पक्षप्रवेश. राजगड तालुक्यात भाजपची आढावा बैठक. बैठकीत जिल्हाध्यक्ष वासुदेव नाना काळे आणि कर्नाटकमधील आमदार नारायण स्वामी यांच्या हस्ते भाजपमध्ये प्रवेश. वसई परिसरातील काँग्रेस कार्यकर्त्यांचा बहुजन विकास आघाडीत प्रवेश. हितेंद्र ठाकूर यांच्या उपस्थितीत पार पडला पक्षप्रवेश. सोलापूरच्या करमाळ्यात तहसीलदार शिल्पा ठोकडेंची अवैध वाळू वाहतुकीवर कारवाई. 2 टिप्परसह 4 ब्रास वाळू जप्त. जळगावच्या सराफ बाजारात 4 तासात सोन्याचे दर 2,000 घसरले तर चांदीचा भाव तब्बल 8,000 घसरला. सध्या सोनं 77,000 तर चांदी 93,000 प्रति किलो. विधानसभा निवडणुकीमुळे ऊस गाळप हंगाम 25 नोव्हेंबरपर्यंत पुढे ढकलण्याबाबत हालचाली. याबाबतचा प्रस्ताव मुख्यमंत्र्यांकडे पाठवण्यात आल्याची सूत्रांची माहिती. जळगावच्या मेहरुण तलावाच्या गणेश घाटावर छठपूजा. घाटावर भाविकांची मोठी गर्दी. मेहरुण तलावाला यात्रेचं स्वरूप. पंढरपूरमध्ये कार्तिकी यात्रेनिमित्त 8 लाख बुंदीच्या लाडूच्या प्रसादाची तयारी. जास्तीत जास्त भाविकांना प्रसाद मिळावा यासाठी जादा विक्री केंद्र. देशांतर्गत मागणीच्या तुलनेत कांद्याचा पुरवठा कमी होत असल्यानं बाजारभावात वाढ. सध्या बाजारात कांद्याला 6,000 रुपयांचा दर. कारंजा बाजार समितीत सोयाबीनची विक्रमी आवक. सलग दुसऱ्या दिवशी लिलाव बंद. एकाच दिवशी 9,000 क्विंटल सोयाबीनची विक्रमी आवक. किरकोळ बाजारात कांदा 80 रुपये किलो तर लसूण 500 रुपये किलोवर. भाववाढीमुळे गृहिणींचं बजेट कोलमडणार. राजकीय पक्षाचा प्रचार करणं ग्रामसेवकाला भोवलं. ग्रामसेवकाविरोधात कारवाई करण्याचे गटविकास अधिकाऱ्यांना आदेश. हिंगोलीच्या कळमनुरीतील पंचायत समितीत ग्रामसेवक कार्यरत. सिल्लोड सोयगावातील 24 शाळांच्या मुख्याध्यापकांवर गुन्हे दाखल. शिक्षकांची माहिती निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवर न भरल्यानं कारवाई. बहुतांश शाळा अब्दुल सत्तारांच्या नॅशनल एज्युकेशन सोसायटीच्या. विरारमध्ये सलग दुसऱ्या दिवशी 2 कोटींची बेहिशोबी रोकड जप्त. बँकेच्या एटीएम व्हॅनमधून पैसे नेले जात असल्याची माहिती मिळताच पालिकेच्या भरारी पथकाची कारवाई. जळगाव शहरातील बोहरा गल्ली परिसरातून पोलिसांनी 25 लाखांची रोख रक्कम पकडली. विधानसभेच्या पार्श्वभूमीवर शनीपेठ पोलिसांच्या पथकाची कारवाई. जळगावमध्ये निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नाकाबंदी. तपासणीत 2.5 कोटी रुपयांची रोख रक्कम जप्त. ज्वेलर्सची रक्कम असून नाकाबंदीच्या वेळी पोलिसांनी ताब्यात घेतली. नाकाबंदी दरम्यान 52,89,000ची रोकड जप्त. जालना शहरातील किरण पेट्रोल पंपाजवळ गुन्हे शाखेची कारवाई.